तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सीमध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. तर बघा हा व्हिडिओ नंबर सिस्टम या व्हिडिओचा दुसरा भाग घेऊन आलेलो आपण. त्या भागामध्ये आपण 8 प्रश्न बघितले होते. या भागात आपण 6 प्रश्न बघणार आहे. सगळे प्रश्न एम-पी-एस-सीने विचारलेले आहे आणि वारंवार परीक्षेत येतात अशा प्रकारचे प्रश्न मी घेतलेले आहेत. आणि हा पूर्ण टॉपिक सिम्प्लिफिकेशनवर आधारित आहे. तर बघा हे असे प्रश्न खूप सोपे असतात, परंतु नेहमी याच्यामध्ये आपल्या चुका होतात. त्यामुळे या चुका टाळण्यासाठी काय ट्रिक यूज करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा पहिलं त्रिकूट दिलेलं आहे आपल्याला 9, 9, 40 आणि 41. आता बघा पायथागोरसचे प्रमेय काय म्हणतं? सर्वात मोठी बाजू ही जी आहे कर्ण, सर्वात मोठी बाजू कोणती असते? काटकोन त्रिकोणात कर्ण. याचा वर्ग केला, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग केला तर तो या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका यायला पाहिजे. येतो का बघा? 41चा वर्ग किती येतो? 1681. 41चा वर्ग येतो 1681 आणि 40चा वर्ग किती येतो? 1600 आणि 9चा वर्ग किती येतो? 81. म्हणजे किती आलं? 1681. दोन्ही बाजू कशा आल्या? समान आल्या. बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिलं हे जे आहे दिलेलं आहे त्रिकूट ते पायथागोरसचं त्रिकूट आहे. दुसरं बघा आता 6चा वर्ग केला आपण, किती आलं? 36. 3चा वर्ग आणि 4च्या वर्गाची बेरीज करायची. बरोबर आहे. असंच करावं लागतं ना. मोठ्या संख्येचा वर्ग इथे केला आणि बाकी जे 2 आहेत त्यांची बेरीज केली वर्गांची, 2 संख्यांच्या वर्गांची. तर इथे 3चा वर्ग किती? 9 आणि 4चा वर्ग 16. 9 अधिक 16 म्हणजे किती आले? 25. इकडे आले 25, इकडे आले 36. हे मिळत नाही म्हणजे हा त्रिकूट नाही आहे. आता इथे बघा पुढचं बघा याच्यामधलं याच्यामधलं पुढचं बघा आता. 8, 15 आणि 17. 17चा वर्ग किती येतो? 17चा वर्ग करायचा. हे 8च्या वर्गाच्या आणि 15च्या वर्गाच्या बरोबर आला पाहिजे. बरोबर आहे. 17चा वर्ग येतो 2. किती येतो? सांगा. 17चा वर्ग किती येतो? किती येतो? 289. बरोबर आहे. 8चा वर्ग किती येतो? 64 आणि 15चा वर्ग किती येतो? 225. यांची बेरीज किती येते? 289. म्हणजे हा पण त्रिकूट आहे. पुढचं उदाहरण बघूया आपण. पुढच्या उदाहरणामध्ये 17 आहे. 17 आहे. बरोबर आहे. 17 आहे. 17चा वर्ग किती आहे? 289. 12चा वर्ग किती होतो? 144. बरोबर आहे. 12चा वर्ग किती होतो? 144 आणि 5चा वर्ग किती होतो? 25. म्हणजे हा येणार नाही. म्हणजे हा पण त्रिकूट नाही आहे. हे 2 त्रिकूट नाही आहे, हे 2 त्रिकूट आहे. बरोबर आहे. ज्यांच्या मोठ्या संख्येचे आपण काय केलं? मोठी संख्या घेतली, त्याचा वर्ग केला आणि 2 संख्या ज्या उरलेल्या आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज केली. तर हे जर समान येत असेल तर तो पायथागोरसचा त्रिकूट राहतो आणि समान येत नसेल तर पायथागोरसचा त्रिकूट राहत नाही. म्हणजे याच्यामध्ये 2 त्रिकूट आहे आणि 2 त्रिकूट नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता. चला. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? जर बेरीज म्हणजे आता हे कंस दिलेलं आहे. कंस जसाच्या तसा लिहून घेऊ आपण. बेरीज म्हणजे काय दिलेलं आहे? बेरीज म्हणजे गुणाकार. बेरीज म्हणजे गुणाकार. आता ह्या बेरजेच्या चिन्हाला गुणाकाराच्या चिन्हाने रिप्लेस करायचं. त्याच्यानंतर वजाबाकी म्हणजे काय दिलेलं आहे? वजाबाकी म्हणजे काय दिलेलं आहे? बेरीज म्हणजे वजाबाकीच्या जागी काय लिहायचं? कोणतं चिन्ह लिहायचं? बेरजेचं. इथे 16 आहे. आणि गुणाकाराच्या जागी कोणतं चिन्ह सांगितलं त्यांनी? भागाकाराचं. इथे 6. तर 10 नाटी आता हा कंस आधी सोडवायचा. 10 गुणिले 8 म्हणजे 80 अधिक इथे किती आलं? 16 आणि इथे भागीला काय आहे? 6. तर कंसाची किंमत किती आली? 96. 96 भागीला 6 म्हणजे किती आलं? 16 96. 16 याचं उत्तर आलं. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. चला पुढचं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण. आता बघा हे एकदम सोपं उदाहरण विचारलेलं होतं. तरी पण अनेक विद्यार्थ्यांनी हे चुकवलं. कारण विद्यार्थी काय करतात सांगा? या दोघांची बेरीज करतात. 105 आणि 15 म्हणजे 120 होते. याला 15 ने गुणतात. म्हणजे किती येते उत्तर 1800. असं करायचं आहे का? परंतु नाही. कारण इथे बॉडमास लागतो. बॉडमासमध्ये काय गुणाकार आधी असतो, नंतर बेरीज असते. बरोबर आहे? बॉडमास. ठीक आहे.
म्हणजे मल्टिप्लिकेशन आधी आलेलं आहे, नंतर ॲडिशन आलेलं आहे, म्हणून आधी मल्टिप्लिकेशन करायचं होतं. 105 अधिक 15 गुणिले 15 म्हणजे 225. नंतर ॲडिशन करायची म्हणजे 330 उत्तर येत होतं. पोरांनी 1800 काढलं आणि चुकवलं, म्हणजे याचं उत्तर किती येतं? 330. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 4. योग्य गणितीय चिन्हांचा उपयोग करून खालील समीकरण सोडवा. तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, या ठिकाणी हे चिन्ह ठेवून पाहिजे. जसं इथे 42 पहिला काय दिलंय आपल्याला? गुणाकार दिलेला आहे आणि नंतर काय दिलेलं आहे? दुसऱ्या क्वेश्चन मार्कच्या जागी वजाबाकी दिलेली आहे 51. तर बघायचं ही झाली डावी बाजू, LHS म्हणू आपण याला, LHS. तर ही कशाला बरोबर यायला पाहिजे? RHS च्या बरोबर यायला पाहिजे. याचं उत्तर काढूया. 42 गुणिले 6 म्हणजे 6 2 12 2, 8 ला 1, 6 24 ने 1 25, 252 वजा हे किती आहे? 51. 252 मधून 51 गेले तर 201 येतात. तर हे आलं का RHS च्या बरोबर? RHS च्या बरोबर आलं, म्हणजे हे चिन्ह बरोबर आहे, पहिलं ऑप्शन जे आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया. आता बघा, इथे 832 होतात, पण इथे 2च दितच आहे उत्तर, याचं 2च आहे. 8 दुणे 16 होतात, उत्तर 4 आहे. आता हे 4 कसे झालं? 832 चे उत्तर 2 आलं, 8 दुणे 16 चे उत्तर 4 आलं आणि 16 8 हे पण याचं उत्तर किती आहे? 2 दिलेलं आहे. म्हणजे काहीतरी इथे चिन्हांचा घोळ आहे, इथं संख्येचा घोळ नाही झालेला आहे, इथे चिन्हाचा घोळ आहे. जरी इथं आपण गुणाकाराच्या जागी भागाकार घेतला, गुणाकाराच्या जागी भागाकार घेतला आणि इथं पण गुणाकाराच्या जागी भागाकार घेतला, तर काय होते? 8 भागीला 4 म्हणजे 2, बरोबर आहे हे. आता 8 भागीला 2 म्हणजे 4, हेही बरोबर आहे. 16 भागीला 8 म्हणजे 2, हेही बरोबर आहे. तर इथं कोणतं चिन्ह वापरावं लागेल? भागाकाराचं. 40 भागीला 5 म्हणजे 8. तर अशा प्रकारे 8 हे याचं उत्तर येईल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 6 अँड लास्ट प्रॉब्लेम. आता इथे बघा, -2 -3 म्हणजे किती आले? -5 ह्या कंसात. ठीक आहे. हा कंसात किती येईल मग? +5 आणि 3 म्हणजे 8 हे या कंसात आले, अधिक -2 -3 म्हणजे -5 हे या कंसात आले. आता भागीला आहे याला, -4 आणि -6 याचं उत्तर किती येईल? -10 आणि भागीला -7 आणि -5 याचं उत्तर किती येईल? -12. ठीक आहे, बरोबर आहे. सगळ्या संख्या बरोबर लिहिल्या आपण. आता बघा, 8 पंचे 40, चिन्ह कोणतं येईल? मायनस. कारण एक संख्या मायनस आहे, एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असलं तर यांचा गुणाकार करताना संख्यांचा गुणाकार करावा आणि त्या ऋण चिन्ह द्यावे त्यांना. ठीक आहे, ऋण चिन्ह द्यावे. आता अधिक, आता अधिक आणि मायनस या जर कंसाच्या बाहेर प्लस असेल आणि कंसामध्ये मायनस असेल तर उत्तर काय ते मायनस. तर इथे आले 40 वजा 5, -40 -5 आले आणि खाली काय होईल? हे -10 इथंच राहील आणि हा -12 काय होईल? वरती जाईल गुणाकारामध्ये. इथे कसं आहे? भागाकारात आहे, तर वरती जाऊन गुणाकारात येईल. तर इथे किती आलं? -45 भागीला -10 गुणिला -12 असं आलेलं आहे. ठीक आहे. तर इथे 5 दुणे 10, 5 दुणे 10, 5 9 45, हे चिन्ह कॅन्सल झालं. तर इथे 9 आलं, इथे 12, बे काय बे सुक 12, म्हणजे इथं -6 आलं, 9 सुक 54 आणि इथे चिन्ह कोणतं येईल? मायनस येईल, कारण एकाच या दोघांचा गुणाकार आहे आणि एका संख्येत चिन्ह मायनस आहे, तर 54 -54 हे याचं उत्तर येईल. अशा प्रकारे सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे. यावेळेस मी एकदमच सोपा टॉपिक घेतलेला होता. तुम्हाला हा टॉपिक चांगल्या प्रकारे कळला असेल असं गृहीत धरतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो.